नमस्कार, मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही सगळे? तर आय होप तुम्ही मस्तच असाल। तर सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते। तर आता इथे छानसा सूर्य उगवला आणि आज मी जरा थोडी लेट उठलेली आहे। तर रोजचंच ते त्यामुळे आज खूप कंटाळा आला आणि येतोच आपल्याला एक ना एक दिवस असा कंटाळा, असा एखादा दिवस असं असतं की अरे काहीच करू नये असं वाटतं। परंतु मला तसं करून जमणार नाही, कारण सगळी कामं मला तशीच पडतात आणि मग नंतर पुन्हा असं वाटतं की अरे सगळी कामं राहिलेली आहे आणि रोज ती स्वच्छता क्लिनिंग बघायची सवय झालेली असते डोळ्यांना, त्यामुळे मग आपल्याला राहवत नाही। एखाद्या गोष्टीशी आपण ॲडिक्टेड होतो ना, तसं असतं। तर मग सकाळी सकाळी मला म्हणजे देवघरामध्ये दिवा, घरामध्ये असं छान अगरबत्तीचा धुपाचा असा स्मेल, कापूरदाणीचा असला ना की घर प्रसन्न होऊन जातं। जरी कंटाळा आला ना तरी असं छान फ्रेश वाटतं, त्यामुळे मग त्या गोष्टी मी पहिल्या सकाळी उठल्याबरोबर करतच असते। तर आता इथे सरांना टिफिन बनवायला घेतला आहे मी। पहिले त्या अगोदर उठली, एक्सरसाइज केली, उठल्याबरोबर गरम पाण्याचा एक ग्लास घेतला, व्यायाम केल्यानंतर मग मी फरशीला एक पोछा मारला पटकन। आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, धूळ पण खूप येते, त्यामुळे मी आज पहिले पोछा मारून घेतला आणि त्यानंतर मग मी आता इथे पीठ भिजवायला घेतलेलं आहे। तर पहिलं त्यांचं आवरून दिलं की मग नंतर बाकी निवांत असतंच। मुलांचं स्कूल लेट असल्यामुळे मग थोडा वेळ मिळतो। तर असं आहे। तर मी आत्ता 2 आठवड्यापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता की कायम फ्रेश, आकर्षक, स्मार्ट कसं दिसायचं, गृहिणींसाठी रुटीन। हा व्हिडिओ मी अपलोड केला होता 2 आठवड्यापूर्वी। तर त्याला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं आणि खरंच खूप छान वाटलं। असंच प्रेम आणि सपोर्ट तुमचा कायम माझ्यासोबत राहू द्या। आपल्याला खूप मोठी यूट्यूब फॅमिली बनवायची आहे। तर त्या व्हिडिओला मला काही ताईंच्या कमेंट आल्या की ताई नैराश्य येतं, पुन्हा खूप सारे टेन्शन असतात आणि अशा टेन्शनमध्ये आपण कसं स्मार्ट आणि आकर्षक राहायचं। तर हो बरोबर आहे, कारण मग कशातच मन लागत नाही। पण मी त्यांना एकच सांगेल की मी पण त्या परिस्थितीतून आलेले आहे, खूप सारे अनुभव घेतलेले आहे आणि ह्या गोष्टींना फेस करावंच लागतं। खूप डोक्यामध्ये गोंधळ होत राहतो, नैराश्य येतं, पुन्हा काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत, एक झालं की एक प्रॉब्लेम चालूच असतात। तर हे प्रत्येक लेडीजला, प्रत्येक गृहिणीला फेस करावं लागतं। पण मी त्यांना सांगेल की आपण जशी आपली परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्येच आपण आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा आहे आणि आनंदाने राहायचं आहे। हे बघा, फार विचार केल्याने आपल्या शरीराची हानी होते आणि हानी झाल्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स हे सतत बदलत राहतात, सतत चेंजेस होतात। त्यामुळे काय होतं, आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो आणि भरपूर सारे आपल्याला आजार जडतात। तर आजार जडतात म्हणजे आपण पूर्ण खचून जातो त्यामध्ये आणि खूप कालावधी गेल्यानंतर आपल्याला मग नंतर रिअलाईज होतं की अरे आपलं म्हणजे आपण खूपच डिप्रेशनमध्ये गेलेलो आहे, चेहरा निस्तेज दिसतो, पुन्हा आपण खचून जातो, आपले हार्मोन्स इनबॅलन्स होतात आणि मग चिडचिड होते आणि कोणाचा राग कोणावर निघतो, मुलांवर देखील निघतो। तर मी त्यांना एवढंच सांगेन की ज्या गोष्टीमधून काही आउटपुट निघत नाही त्या गोष्टींचा विचार आपण का करावं। तर काही क्षुल्लक गोष्टी असतात, परंतु काही लेडीज अशा असतात की छोट्या छोट्या किरकोळ गोष्टींचा खूप विचार करतात। म्हणजे आता की मी तुम्हाला सांगते की आहेत अशा बऱ्याच लेडीज की तिने असं केलं, ती माझ्यासोबत अशी बोलली, तिने मला असं इग्नोर केलं किंवा काय असं XYZ, अशा खूप काही छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या गोष्टींचा आपण नको तो विचार करत असतो। तर मला हे सांगायचं आहे की अशा गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त राहा, ज्या गोष्टींपासून आनंद मिळतो त्या गोष्टी तुम्ही करा। आणि कसं असतं बघा, जो सत्याने वागतो, म्हणजे आपण बघा सच्चाईने राहतो, चांगलं आपण मनापासून विश्वासाने नातं जोडतो, तर तिथं आपल्याच वाट्याला ते येत असतं। तर हे मी पण भरपूर अनुभव घेतलेले आहेत। त्यामुळे आपण नेहमी स्वतःमध्ये बदल करा, दुसऱ्याला बदलण्यापेक्षा आपण स्वतःत बदल करा, तर आपोआप सगळं चांगलं होतं आहे बघा। परिस्थिती चांगली असली किंवा सगळ्या गोष्टी मुबलक मिळाल्या तरच आपण म्हणजे फ्रेश आणि आनंदी राहतो का? तर असं नाही आहे। आपण आपल्या जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण आपला आनंद शोधायचा असतो। आणि आता तुम्हाला वाटतं की मला काही सगळ्या गोष्टी मुबलक मिळालेल्या आहेत का? तर नाही आहे। मी आणि माझ्या मिस्टरांनी, सरांनी, आम्ही दोघांनी खूप स्ट्रगल केलेलं आहे, अगदी शून्यातून उभा केलेला आहे आमचा संसार।
आणि मला जुळी मुलं आहेत. जुळ्या मुलांना सांभाळणं सोपी गोष्ट नाही आहे. कुठलीही मेळ नसताना, कोणाचीही बॅकिंग नसताना माझ्या नवऱ्याने म्हणजे मिस्टरांनी आणि मी रात्रीचा दिवस करून आमच्या दोन्ही मुलांना आम्ही लहानाचं मोठं केलं आहे. तर त्यामध्ये भरपूर कालावधी गेला. खूप काही म्हणजे खूप विचार, नैराश्य, परिस्थिती सगळ्या गोष्टींना फेस करत आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. तर आज आम्ही म्हणजे स्वामींच्या कृपेने सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत आणि खरंच मी खूप म्हणजे स्वतःला असं नशिबवान समजते की माझ्यावर, माझ्या कुटुंबावर स्वामींचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मला कुठेही काही कमी पडत नाही आणि मला प्रत्येक आलेली परिस्थिती, आलेल्या संकटाला सामोरं जाण्याचे स्वामी मला मार्ग दाखवत आहेत. त्यामुळे स्वामी सेवा करा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. खरंच तुमचं आयुष्य बदलून जाईल. मी तुम्हाला सांगते, कारण मी एवढे अनुभव घेतलेले आहेत ना की कोणतीही किती कठीण परिस्थिती आलेली ना तर स्वामी हे मार्ग दाखवतातच. त्यामुळे स्वामींची सेवा करा. मला खूप छान वाटतं. मी ना स्वतःला म्हणजे तुम्हाला सांगते, मी 1-2 वर्ष झालेले आहेत. मी स्वतःला एवढं बदलून घेतलेलं आहे ना की मी माझ्या याच्यामध्ये खूप म्हणजे फ्रेश आनंदी राहते आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी मोठा आनंद घेण्याचा प्रयत्न करते. परिस्थिती कशी असू द्या. बघा, आता जरी मी फ्लॅटमध्ये राहत असले तरी पण की प्रत्येकाला म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम असतात. त्याच्या याच्यानुसार प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा, स्वप्न असतात. परंतु आपण कसं एक थोडासा वेळ द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीला. पेशन्स ठेवावे लागतात. पेशन्स ठेवल्याने सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरळीत होत असतात. फक्त आपल्याला कसं हवं असतं की आत्ताच हवं असतं. आता ज्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही आणि त्यामुळे आपण खूप निराश होतो. परंतु स्वामी आपल्याला तेच देतात की जे आपल्याला म्हणजे आपल्यासाठी योग्य आहे, आपल्यासाठी चांगलं आहे आणि जे मिळतं उशिरा मिळतं पण आपल्यासाठी ते चांगलंच असतं. त्यामुळे पेशन्स ठेवायला शिका. असो, आता इथे बघा मी कोबीची भाजी बनवून घेतली. ॲक्च्युली मोड आलेले मूग होते, परंतु मुलं बोलली की आई आज बटाटा घालून कोबीची भाजी बनव. तर मग हिरव्या पालेभाज्या पण खाल्ल्या पाहिजेत शरीरासाठी. तर मी इथे कोबी हिरवागार असा चिरून घेतला, फोडणीला दिला. एकीकडे चपाती करून घेते. फुलक्यांसारख्या चपात्या खूप छान लागतात आणि तेल वगैरे लावत नाही ना, त्यामुळे बराच म्हणजे असं आपल्याला स्वतःला फरक जाणवतो. त्यामुळे शक्यतो तेलाचा वापर कमी करा आणि मोड आलेले कडधान्य आहारातूनच असं सतत काही ना काही बनवायचं. म्हणजे मुलांना पण हेल्दी आहार भेटतो आणि तुम्हाला पण. कसं होतं, वाढत्या वयामध्ये खूप काही प्रॉब्लेम सुरू होतात. अगदी पार केसांपासून तर अगदी पायाच्या नखांपर्यंत काही ना काही आपल्याला आजार जडतात. त्यामुळे आहार असा घ्या की त्याने तुम्हाला एनर्जी येईल. तर आज वासुदेव सोसायटीमध्ये आला होता आणि खरंच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पहिले असंच नंदी बैलवाला किंवा वासुदेव यायचा ना तर खरंच खूप छान वाटायचं आणि आज खरंच त्या आठवणी आठवल्या. तर आता देवपूजा वगैरे झाली, मुलांचं आवरून दिलं, मुलं स्कूलला पण गेली बघा. तर आता मी त्यांच्यासोबतच ड्रायफ्रूट्स खाल्ले होते 2-3 आणि आता मी बघा इथे कपडे धुवायला घेतलेले आहे. तर माझ्याकडे मशीन नाही, कुठलीही मेड नाही आहे, तर मी हातानेच सगळं कामं करते आणि सगळी कपडे, आज खूप कपडे होती तर कपडे पहिले वॉश करून घेतले आणि सॉक्स वगैरे मुलांचे पीटीचे असतात ना व्हाईट, तर ते खूप असे मातेने खराब होतात, तर ते असे मला हाताने घासावे लागतात. तर असे हे क्लीन करून घेतले कपडे. आता निथळायला इथे ठेवते बेसिंगवर आणि एवढी सगळी म्हणजे मधल्या वेळामध्ये खूप सारी कामं केली. त्यानंतर मग मी आता कपडे वगैरे वॉश केल्यानंतर याच्यातच मला अर्धा ते 1 तास जाईल आणि त्यानंतर मग मी आता
जेवण करणार आहे. तर मला जेवायला पण 1 ते 1:30 होतो कधी कधी, आणि 1 ते 1:30च्या दरम्यान मग मी भाजी पोळी खाते. तर असं हे मी माझं रुटीन बनवलेलं आहे. तर तसं पण तुम्ही रुटीन बनवा तुमचं, आणि आहार व्यवस्थित घ्या. जेवण, नाश्त्यामध्ये तुम्ही काही खाऊ शकता, स्प्राउट्स वगैरे किंवा ॲपल, फ्रूट वगैरे काही खाऊ शकता तुम्ही नाश्त्यामध्ये. भाजी पोळी खात असाल तर एकच चपाती नाश्त्यामध्ये घ्या, आणि स्प्राउट्स आणि शॅलो फ्राय केलेले असं जास्त भाजी, उसळ, मटकीची, मुगाची वगैरे खात जा. कारण काय होतं, त्याने खूप सारी एनर्जी येते आपल्याला. आता इथे कपडे वगैरे धुवून झाले, ग्रिल वगैरे रोज धूळ येते खूप, तर पुसावं लागतं, तर ते पुसून घेतलं. आणि त्यानंतर आता ही कपडे मी इथे सुकायला टाकते. तर हे असं 1 ते 1:30 तास मला कपड्यांमध्ये जातो, म्हणजे जवळपास दुपार होते. तर ही सगळी कामं आवरता मला दुपारच होते रोजची, आणि हेच माझं रोजचं रुटीन आहे. परंतु मी हे आता रोजचं कसं आहे, व्लॉगमध्ये म्हटलं तर धुणं, भांडी, जेवण, नाश्ता, फॅमिली, हे सगळं येतंच. परंतु मला म्हणजे त्याच्याबरोबर मला तुम्हाला हे पण सांगायचं असतं की आपल्या लेडीजने आपण पॉझिटिव्ह कसं राहायचं, आजूबाजूला पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट कसं करायचं, पुन्हा आपण कसं म्हणजे आपल्या स्वतःमध्ये बिझी राहायचं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण मोठा आनंद कसा घ्यायचा. तर हे मला जेवढं माहिती आहे, मी जेवढ्या गोष्टी फॉलो करते त्या मी तुमच्यासोबत एक मैत्रिणी, जीवाभावाच्या तुम्ही म्हणून मी तुमच्यासोबत त्या शेअर करत आहे. बाकी याच्यातून मला काही म्हणजे तुम्हाला तोच मेसेज द्यायचा असतो की तुम्हाला स्वतःला तुम्ही चेंज करा, स्वतःमध्ये बदल करा. तर घर छोटं असो किंवा मोठं असो, घरामध्ये तुम्ही आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. मुलांसोबत वेळ घालवा. मुलांमध्ये तुम्ही कधी कधी लहान होऊन खेळा. बघा, कधी कधी आपण कसं बोलतो की आपण जरी तसं वागलो तरी म्हणजे आपल्या समोरची व्यक्ती काय विचार करते, अरे आता काय वय राहिलं आहे का, किंवा तू काही लहान आहेस का मुलांबरोबर खेळायला किंवा मुलांबरोबर तसं वागायला. परंतु कसं असतं माहिती का, आपण समोरच्याकडे लक्ष न देता आहे ना, आपण त्या गोष्टीमध्ये आनंद शोधला पाहिजे. तर मुलांसोबत बघा, तुम्ही इंडोर गेम खेळलात, समजा चेस, कॅरम, किंवा त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही त्यांच्याशी शेअर केला, डिस्कस केलं, तर मुलंसुद्धा खुश होतात त्यांच्यासोबत आईबाबांनी वेळ घालवला तर. आणि असं आहे, ते पण मोबाईलपासून लांब राहतात. त्यांना छान छान तुमच्या स्टोरी शेअर करा. तुमच्या परिस्थितीची त्यांना जाणीव करून द्या. सगळ्या गोष्टी त्यांना जर मिळाल्या तर मग मुलं पण अगदी हट्ट करतात. त्यामुळे त्यांना पण परिस्थितीची जाणीव करून द्या की लगेच त्यांनी मागितलं म्हणून काही गोष्टी आपण लगेच त्यांना आणून देतो. तर मग असं न करता, म्हणजे काही ज्या गोष्टी त्यांना गरजेच्या आहेत त्या तुम्ही द्या त्यांना. परंतु काही गोष्टी म्हणजे आता नको त्या गोष्टींमध्ये काही मुलं खूप हट्ट करतात बघा. मग त्यांना ते पटवून द्या की बाळा आता नाही, पण आपण आणूया, किंवा असं केल्याने असं होतं. काही गोष्टी त्यांना असं समजून सांगा जवळ घेऊन, तर ते खरंच ऐकतात, म्हणजे हट्टी पण बनत नाहीत. तर असं आहे, आता मला पण बघा जुळी मुलं आहेत, तर लहानपणापासून अगदी त्यांनी माझ्याकडे एकाही चॉकलेटचा हट्ट केलेला नाही आहे. आपण बघतो की काही मुलं बघा चॉकलेटसाठी सुद्धा म्हणजे रस्त्यावर किंवा दुकानामध्ये हट्ट करतात. बाहेर नेलं की आईबाबांच्या पाठीमागे लागतात, आणि काही ना काही बघा मागत राहतात, कुठल्याही गोष्टीचा हट्ट करतात, महागातली खेळणी मागतात. तर माझ्या मुलांनी बघा कोणत्याही गोष्टीचा आजपर्यंत हट्ट केलेला नाही. आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेवर देतो, परंतु त्यांना त्या पटवून पण मी सांगत असते की बाळा असं केल्याने असं होतं, आणि आता हे केलं तर आपण पुढच्या याच्यामध्ये असं करूया. तर अशा ह्या गोष्टी मुलं पण ऐकतात. आणि आई बाबांचं आणि मुलांचं नातं आहे ना, हे खरं तर मित्रमैत्रिणीसारखं असलं पाहिजे. तर मग प्रत्येक मुलगा हा बघा सगळ्या गोष्टी शेअर करतो आईबाबांशी, म्हणजे कुठलीही गोष्ट अशी मनात ठेवत नाही. अशा सवयी तुम्ही त्यांना लावणं गरजेचं आहे. म्हणजे स्कूलमध्ये काय झालं किंवा कोण काय बोललं, सगळ्या गोष्टी तुम्ही काय केलं दिवसभरामध्ये, ह्या गोष्टी तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करा. प्रत्येक आईबाबांनी करायला हव्यात. तरच मुलांना आईबाबांबद्दल प्रेम निर्माण होतं, आपुलकी निर्माण होते, त्यांच्या कष्टाची जाणीव त्यांना होते, आणि मग मुलंही थोडाफार विचार करायला लागतात. तर असं हे पहिल्यापासून तुम्ही तसं मुलांशी वागा, तर मुलं पण मोबाईलपासून लांब राहतील. तुमच्याबरोबर पण ते मोकळेपणाने सगळ्या काही गोष्टी शेअर करतील, बोलतील, असं आहे, आणि मोबाईलपासून लांब राहतील. आता आपण बघतो की एवढं चेंजेस झालेलं आहे, पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही. आता आपण बघतो की मुलांनासुद्धा आईबाबांकडे पाहायला देखील वेळ नसतो, आणि सतत मोबाईलमध्ये. तर मला हे सांगायचं आहे की मोबाईल त्यांना द्या, पण गरजेपुरताच द्या. त्यांना कुठल्याही गोष्टीचा फोर्स न करता त्यांना ज्याच्यामध्ये आनंद मिळतो, स्पोर्ट्स, ड्रॉईंग किंवा वाचन, रीडिंग, अभ्यास, त्या गोष्टींमध्ये त्यांना सवयी लावा तशा त्या पद्धतीने. तर असो,
तर माझ्यासारख्या बऱ्याच होममेकर आहेत की त्यांना असं वाटतं की माझ्या इतक्या शिक्षणाचा काय उपयोग, मी एवढं शिक्षण घेतलं त्याचा काय उपयोग. तर मी त्यांना सांगेल की कधीच आपण असं स्वतःला कमी समजायचं नाही. नेहमी जे होतं आहे ते चांगल्यासाठीच होतं आहे. आता मी तुम्हाला सांगते की माझं इतकं शिक्षण झालं आहे, पण मी घरीच असते. या शिक्षणाचा काय उपयोग? तर इतकं शिक्षण माझं वाया गेलं का? सुशिक्षित असणं म्हणजे पैसा कमवणं आहे का? नोकरी करणं आहे का? हाच आपला विचार आपण बदलायला हवा. मला वाटतं आपण जेव्हा शिक्षण घेत असतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. बऱ्याचदा काही कारणास्तव नोकरी करणं, बाहेर पडणं शक्य होत नाही. मग खचून का जायचं आपण? आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण रोजच्या आयुष्यात करता यायला हवा आणि तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात होतच असतो. फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. आपल्याकडे इतकं ज्ञान आहे, आपण चांगलं आयुष्य जगतोय याचं समाधान तर असायलाच हवं. आपल्याकडे वेळही आहे, तर घर बसल्या आपल्या ज्ञानात भरही पडायला हवी. सतत काहीतरी शिकत राहायचं, वाचत राहायचं, म्हणजे जेव्हा आपण बाहेर कधी पडू, इतरांकडे पाहू, तेव्हा आपल्याला वाईट वाटणार नाही. तर मला त्यांना हेच सांगायचं आहे, आपल्या आजूबाजूला भरपूर काही गोष्टी असतात. आपण फक्त त्या शोधल्या पाहिजे, त्याच्यातून आपण आनंद घेतला पाहिजे. आपल्याला काय करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. सतत आपण व्यस्त राहायचं तुम्ही अवश्य करा. तर असो, आता मी तुम्हाला काही भरपूर पॉझिटिव्ह टिप्स दिलेल्या आहेत आणि सांगितलेलं आहे. तर तुम्ही स्वतःमध्ये बदल करा. खरंच तुमचं आयुष्य बदलून जाईल आणि आनंद होईल तुमचं जीवन. तर आता बघा, इथे मी फ्रीजमध्ये अंडी ठेवली होती. सरांनी 1 डझन अंडी आणली होती. जास्त आणली होती, तर मी मुलांना असं अधूनमधून देते. असं पौष्टिक आहार पण आपण घेणं गरजेचं आहे, म्हणजे प्रोटीन, कॅल्शियम आपल्याला मिळतं. तर आता इथे मी सगळी अंडी ना फ्रीजमध्ये फ्रीजरच्या खाली जो ट्रे असतो ना, त्या ट्रेमध्ये ठेवली होती आणि सगळ्यांना तडे गेले बघा. तर एवढे जवळजवळ 12 अंडी आहेत, तर तेवढ्यांना 2च अंडी असेल चांगली, बाकी सगळ्या अंड्यांना तडे गेले. तर आता बघा, तर ह्या ट्रेमध्ये अंडं ठेवलं तर ते अंडंसुद्धा बघा बाहेर पडते. म्हणजे अंड्याची साईजसुद्धा किती कमी झालेली आहे. म्हणजे पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे काही. सगळ्यामध्ये असं बदल झालेला आहे. तर माणसांमध्ये बदल होणं स्वाभाविक आहे. आणि असो, तर आता इथे मी ही जे अंडी आहेत तडे गेलेले त्याची भाजी करणार आहे आणि 4 ते 5 अंडी मुलांना उकडून देणार आहे. तर आता मुलांचा टाईम झालेलाच आहे. स्कूलमधून 6 वाजता येतात ते आणि मग फ्रेश झालं की मग काही ना काही त्यांना असा हेल्दी नाश्ता देतात. नाही तर मग काही वेळेला दूध वगैरे घेऊन खेळायला जातात, बनाना वगैरे खाऊन, आणि आल्यानंतर जेवण करतात. तर जेवणसुद्धा संध्याकाळचं आमचं लवकर असतं रात्रीचं. म्हणजे काय होतं की झोपण्या अगोदर ते डायजेस्ट होऊन जातं आणि झोप आणि जेवण यामध्ये 2 तासाचं अंतर तरी पाहिजे, म्हणजे खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं. आणि त्यानंतर फॅट कटर ड्रिंक आम्ही घेत असतो. तर दिवसभरामध्ये मी भरपूर सारी कामं केली. तुम्ही पाहिलं, मी कपडे वॉश केली, गॅलरी धुतली. गॅलरी धुतल्यानंतर मग अस्तव्यस्त जे पडलेलं होतं ते सगळं नीटनेटकं ठेवून घेतलं. पुन्हा फर्निचर वगैरे सॅनिटाईजने जरा फडक्याने वगैरे पुसलं. तर खूप काही म्हणजे ह्या कामांमध्ये वेळ जातो. आणि बऱ्याचदा काय होतं की मेमरी पण खूप होते, त्यामुळे बरेचसे असे व्हिडिओ म्हणजे काही म्हणजे शूट होत नाही आणि तुमच्यासोबत ते शेअर करता करता राहून जातं. तर असं होतं. आणि काही वेळेला सगळं काही तुम्हाला असं रुटीन दाखवावं वाटतं, परंतु व्हिडिओ पण खूप मोठा होतो. आता 2-3 दिवस चाललं आहे की वेलची पूड करायची. तर मग आज वेलची भाजली तव्यावर आणि मिक्सरला ग्राइंड करून घेते आहे. तर वेलची पूड केल्याने सुद्धा बघा पटकन कामं सोपी होतात. म्हणजे काही गोडाचे पदार्थ वगैरे करायचे असले, खीर, शिरा वगैरे मुलांना, तर मग पटकन टाकता येतं. म्हणजे असं वेलची पूड, पुन्हा ओवा, जिरं, बडीशोपचं सुद्धा मी पावडर करून ठेवते. म्हणजे ते सुद्धा रात्रीचं जेवण केलं की मग फॅट कटर ड्रिंक घेता येतं. तर असं काही ना काही भरपूर सारी कामं असतात आणि त्याच्यातच वेळ निघून जातो. प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. तर आता इथे दूध गरम करायला ठेवलं आहे आणि वेलची पूड करून घेते. पुन्हा याची सुद्धा पावडर करून घेते मी, फॅट कटर ड्रिंक. तर आता इथे बघा, हे दुधावरची साय काढून ठेवत असते डब्यामध्ये. म्हणजे विरजण टाकून असं ठेवलं ना की मग एक 8 दिवसामध्ये 2 ते 3 डबे साठले की मग तूप पण घरीच बनवते. तर आता वेलची पूड झाली आहे बघा. तर अजिबात बघा सालीचा असा म्हणजे चुरा होतो ना, तो राहिलेला नाही आहे. तर भाजून जर वेलची पूड केली ना तर ती सगळी मिक्सरला ग्राइंड होते. आणि सालीसकट तुम्ही पावडर बनवून ठेवा. सालीमध्ये खूप जीवनसत्व पण असतं आणि स्मेल तर खूप, म्हणजे थोडी जरी टाकली ना तरी स्मेल लागतो पदार्थाला. कुठलंही गोड पदार्थ स्वीट करायचं म्हटलं ना तर अगदी खूप छान चविष्ट बनतो. तर आता इथे माझ्याकडे बघा किसनी आहे ही. तर मी जो पुढचा भाग असतो ना छोट्या छोट्या होलचा, तर त्याच्यावर मी थोडी थोडी पावडर टाकून आहे ना
अशी चाळून घेते. म्हणजे जरी जो चोथा राहतो ना, म्हणजे सालीचा जो चुरा राहतो ना, तो चहा पावडरमध्ये टाकायचा आहे. म्हणजे चहा पण छान लागतो चवीला आणि स्मेल पण छान येतो. तर असं आहे. परंतु आता एवढं मी 2-3 वेळा फिरवलं, त्यामुळे थोडी पण असं सालीचा चुरा राहिलेला नाही आहे बघा. तर आज एवढं क्लीन असं पूर्ण चाळून घेतलेले आहे मी पावडर, वेलची पावडर. तर अशी ही वेलची पावडरसुद्धा करून ठेवायची. आता ही वेलची पावडर किती वेलची महाग आहे तुम्हाला माहीतच आहे. तर 50 ग्रॅम जवळपास 400 रुपयाची वेलची होते. तर आता ही मी काही एकदम आणलेली नाही आहे. तर मी आजच्या ह्या महिन्यात 20 ग्रॅम, दुसऱ्या महिन्यामध्ये 20 ग्रॅम असं मी आणून ठेवते. आणि त्या बदल्यात समजा एखादी वस्तू जास्त असेल तर दुसऱ्या वेळेला मग मी ती वस्तू स्किप करते आणि त्याच्या बदल्यात मी दुसरं सामान आणते. असं हे मी महिन्याचं किराणा सामानसुद्धा भरत असते. म्हणजे आपण लेडीज, हाऊसवाईफ, होममेकर असं कुठे ना कुठे आपण बचत करत असतो आणि असा हा आपण चिकाटीचा संसार करत असतो. परंतु आपण म्हणतो की ती काय करते, ती काय, परंतु प्रत्येक लेडीज, प्रत्येक हाऊसवाईफ ही तिच्या परिस्थितीनुसार ही कुठे ना कुठे बचत करतच असते. तर आता तुम्ही बघताय, तर आता भाज्यासुद्धा बघा 40 रुपये पाव आहे. तर कधी कधी बघा आपल्याला म्हणजे आपण लेडीज असं करतो की घरामध्ये नवऱ्याचा डबा, मुलांचा डबा देत असतो आणि आपल्याला भाजी देखील राहत नाही. मग आपण असं लोणचं किंवा चटणीबरोबर खात असतो. म्हणजे ही बचत आपण करत असतो लेडीज. आणि हे आपण कुठे बोलतही नाही, कारण आपलाच संसार असतो, आपलंच घर असतं आणि ही आपण बचत कुठे ना कुठे करत असतो. तर हे प्रत्येक हाऊसवाईफ करतच असेल तिच्या परिस्थितीनुसार. तर आता इथे बघा सगळी कपडे अस्तव्यस्त पडली होती, तर ती पण मी आता कपड्यांच्या घड्या करून घेते आहे. आणि ही कपडे साठतातच बरं का. 2-3 दिवस म्हणजे रोज जरी धुतली ना तर ती मशीनवर आणून ठेवायची आणि 2 दिवसांनी घड्या घालायच्या. कधी कधी दुसरं काम निघालं की तेच करत बसायचं, मग तिथेच वेळ जातो. आणि मग नंतर आपण बेडरूममध्ये आलो की अरे हां, कपड्यांच्या घड्या पण करायच्यात, मग ते आपल्याला समोर दिसतं. तर असं होतं बऱ्याचदा माझ्या बाबतीमध्ये, कारण एवढं हेक्टिक रुटीन झालेलं आहे ना. व्हिडिओ शूट करायचा, एडिटिंग करायचं, मुलांना वेळ द्यायचा, पुन्हा घरामध्ये सर आल्यानंतर त्यांना पण नाश्ता, चहा, कॉफी काय असेल ते द्यायचं. तर असं असतं बऱ्याच म्हणजे सगळीकडे लक्ष देता आहे ना, आपण स्वतःला पण कुठेतरी विसरून जातो, असं होतं. त्यामुळे स्वतःची सुद्धा आपण काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. जर आपण फिट असेल तर घरातील सगळे मेंबर फिट असतात. आपण पण फिट असलं तर आपण त्यांच्यासाठी काही ना काही बनवून देऊ शकतो किंवा घर व्यवस्थित टापटीप ठेवू शकतो. आणि प्रत्येक हाऊसवाईफचं बघा असंच रुटीन असतं. फक्त वेगवेगळ्या वेळा असतात प्रत्येक गोष्टीच्या, नाश्त्याच्या, जेवणाच्या, पुन्हा घरातलं रुटीन प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. परंतु हे सगळ्यांच्याच घरी असतं रोजचं. तर असो, आता माझ्या घरातलं रुटीन तर तुम्हाला माहीतच आहे, रोजचं सकाळपासून. आणि सरांचं कॉलेज सकाळीच असतं, त्यामुळे मला सकाळी लवकरच उठणं भाग पडतं. मग मी आदल्या रात्रीच मग भाजीची तयारी क्लीन वगैरे करून ठेवते, भाज्या निवडून ठेवते, म्हणजे दुसऱ्या दिवशी पण घाई होत नाही. अगदी किचन रात्रीचं क्लीन करेपर्यंत माझं रुटीन चालूच असतं. म्हणजे वॉश बेसिन, पुन्हा भांडी सगळी साफ करून ठेवायची. आणि कुठलीही मेड नाही आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी मलाच करायच्यात. मग थोड्या वेळ का होईना रेस्ट घ्यायचा आणि पुन्हा कामांना सुरुवात करायची. असं दिवसभरात चालू असतं. तर दुपारची झोपत वगैरे काही नाही मी, आणि शक्यतो दुपारचं झोपूच नाही, वजन वाढतं. तर थोडंसं तुम्ही एक 15-20 मिनटं आराम करू शकता, पाठ वगैरे टाकू शकता. असं पाठीला बघा, पाठ दुखते आपली सतत काम करून, झोपून मान वगैरे दुखते, कंबर. तर मग तुम्ही थोड्या वेळ असं पाठ टाकू शकता बेडवर. आणि फक्त तुम्ही 1-2 तासाची जी झोप घेताय ती दुपारची स्किप करा, त्याने वजन वाढतं. आणि हेल्दी खा, घरात बनवलेलंच खा. तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते, कारण मला खूप फिटनेसचं क्रेज आहे आणि मी बऱ्याच गोष्टी अशा सारख्या सर्च करून असं स्वतःसाठी म्हणजे काय करता येईल, घरामध्ये काय बनवता येईल, मुलांना काय आहार देता येईल, हेच माझं सतत चाललेलं असतं. आणि मी त्यामध्ये पूर्ण बिझी झालेली आहे. स्वतःच्या कामांमध्ये, स्वतःच्या फॅमिलीमध्ये मी एवढी बिझी झालेली आहे ना की मला दुसरीकडे पाहायला वेळच भेटत नाही, असं होतं. तरी पण मी वेळ काढत असते. तर आता इथे माझं सगळं झालेलं आहे आवरून, आणि आता देवपूजा वगैरे पण झालेली आहे. 3 सांची वेळ झाली की मी सगळ्या लाईटी वगैरे लावते, थोड्या वेळ मेन डोअर दरवाजा उघडा ठेवते. आणि लक्ष्मी येत असते संध्याकाळच्या वेळेला, त्यामुळे मेन डोअर ओपन करत जा थोड्या वेळ. आणि तुळशीला पण दिवा लावत जा संध्याकाळचं. तर म्हणजे चांगलं असतं, पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि आपल्या सवाष्णीने हे करणं गरजेचं आहे.
आता इथे सगळं झालं, संध्याकाळच्या जेवणाची तयारी. तर जी अंडी फुटलेली होती तर म्हटलं आता अंड्याची भाजी करावी. आज फ्रायडे आहे तर अंड्याची भाजी मी करणारच होती. आणि फ्रीज उघडला तर ते समोरच अंड्यांना असे तडे गेले होते. त्यामुळे मग मी वाटण काढलं. इथे कांदा, खोबरं, आलं, लसूण थोडंसं 2 वेळचं जास्त काढलेलं आहे. म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं, बिना पाण्याचं वाटलं तरी ते 2-3 दिवस सहज राहतं. 1-8 दिवस म्हटलं तरी मग मसाला हा राहतो. मग तुम्ही कुठलीही भाजी करू शकता. तर आता इथे बघा, फक्त पाण्याचा हात लागू द्यायचा नाही, पाणी बिना पाण्याचा वाटायचा. जर तुम्हाला जास्त वाटायचं असेल तर बिना पाण्याचा वाटायचा. तो फ्रीजमध्ये अगदी 5-6 दिवस म्हटलं, 1 आठवडा म्हटलं तरी छान राहतो. तर आता इथे कोथिंबीर वगैरे पण मी अशी भाजून घेते, म्हणजे तिचा कच्चेपणा नाहीसा होता. तर सगळा मसाला मी भाजून घेतला आहे. मिक्सरला असा गरगरीत वाटून घ्यायचा. बघा तो छान असा म्हणजे टिकतो पण, आणि खूप छान चव लागते. अगदी पाट्यावर मसाला वाटल्याची चव लागते भाज्यांना. गावाकडे जशा बनवतात ना तशी चव लागते भाज्यांना. तर आता इथे मी मसाला वाटून घेतलेला आहे, थोडासा जास्तीचा वाटला आहे. तर आता मी अंड्याच्या भाजीला थोडा टाकते आणि बाकीचा डब्यामध्ये काढून ठेवते. तर आता बघा अंड्याची भाजी मी कशी बनवते, अगदी छान चटपटीत होते. तर कढईमध्ये थोडं तेल टाकलं आणि तेलामध्ये तो मसाला परत आपण छान परतून घ्यायचा तेल तापल्यानंतर. तर खूप म्हणजे ही अंड्याची भाजी अगदी चविष्ट बनते. तर आता मी तेलामध्ये थोडासा मसाला काढून घेतला आहे. आता आम्ही चौघांपुरतीच मी आता भाजी बनवणार आहे. आणि तसेच आता बघा हा मसाला आहे ना तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. अगोदर तो आपण छान भाजून घेतलेलाच आहे, पण थोडा परतला ना की चव छान लागते. आता त्यामध्ये सगळे मसाले ॲड करायचे. तुमच्याकडे कांदा लसूण मसाला जो असेल तो टाकायचा. पुन्हा गोडा मसाला टाकला आहे, 1/2 टीस्पून हळद पावडर टाकली, लाल मिरची पावडर बेडगी टाकलेली आहे कलरसाठी, म्हणजे तरी वगैरे छान येते आणि थोडंसं असं खावंसं पण वाटतं. तर असो. आणि इथे मग मी लागतनुसार पाणी टाकलेलं आहे. तर लागतनुसार पाणी टाकायचं आणि उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये अंडी सोडायची. तर अशी ही मी शॉर्टकट अंड्याची भाजी बनवते. आणि आता याच्यामध्ये मी खडा मिठाचाच वापर करते शक्यतो रस्सा भाजीला. तर मी खडा मीठ इथे अंदाजे टाकलेला आहे आणि मग चव छान येते. तर इथे आता उकळी आली ना मग अंडी सोडून घेते. तोपर्यंत मग बाकी सगळी कामं आवरलेली आहे, क्लिनिंगची वगैरे. भाज्या वगैरे निवडून घेतल्या. आता थोड्या वेळ मग TV बघितला की मग मुलं खाली खेळून आली की मग लगेच आम्ही जेवायला घेतो. म्हणजे 8:30च्या टायमिंगच आहे आमचा जेवायचा. तर आता इथे मी 5 ते 6 अंड्याची भाजी बनवते आहे. आणि जागेवरच सोडायचं अंडं, म्हणजे काय होतं छान असं ते शिजलं जातं आणि असं म्हणजे त्याचे असे तुकडे तुकडे वगैरे जास्त भाजीमध्ये होत नाहीत. तर ही अंड्याची भाजी अशी छान लागते. बाजरीच्या भाकरीबरोबर तर विचारतो सोय नाही, एवढी छान लागते ना. परंतु आता बाजरी आणलेली नाही आहे, आता ज्वारी आणली आहे, पण त्याचं पण आता मला दळून ठेवायचं आहे, पीठ वगैरे करायचं आहे. आणि तर आता इथे बघा उकळी आलेली आहे आणि छान भाजी तयार झालेली आहे. तर संध्याकाळची अशी एवढी भाजी पुरेशी होते आम्हाला. आणि मी तर चपाती असेल तर संध्याकाळची एकच चपाती आणि थोडासा भात, हे माझं रोजचं रुटीन आहे जेवणाचं. कारण माझ्या पोटाला ती सवय झालेली आहे. आणि भाकरी असेल तर अर्धी भाकरी. तर आता इथे छान अंड्याची भाजी तयार झालेली आहे. आणि सरांनी आज गहू भरलेले आहेत. तर असे होलसेल शॉपमधून आम्ही गहू एकदम घेत असतो वर्षभराचे. आणि मी तुम्हाला दाखवेलच पुढच्या व्हिडिओमध्ये की कसे साठवते मी वर्षभराचे गहू, म्हणजे एकही किडा वगैरे होत नाही. तर आता ते खाली मी आणलेले आहेत, गाडीत आणलेले होते. तर आम्ही धरून सगळ्यांनी गोणी आणलेलं आहे लिफ्टमधून. आणि आता इथे एका साईडलाच ठेवलेले आहेत. तर आता सवय पण राहिलेली नाही आहे उचलायची. पहिले गावाला शेतामध्ये खूप काही कामं केलेली आहेत, परंतु आता सवय राहिली नाही. परंतु आणले सगळे आता आम्ही, मुलांनी वगैरे धरू लागले. आणि इथे छान अशी चटकदार अंड्याची भाजी झाली आहे. तर मुलांना पण भूक लागली आहे, तर आता जेवायला घेतले. तर असं आम्ही खाली बसून संध्याकाळचं सगळं फॅमिलीसोबत एकत्र असं TV बघत जेवण करत असतो. आणि सकाळचं डायनिंग टेबलवर मुलं नाश्ता वगैरे करून जातात. तर असा आजचा माझा व्लॉग होता. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर आता इथे साधं जेवण असतं, कांदा, चपाती आणि अंड्याची भाजी आणि थोडासा भात घेत असते. तर आता जेवण झालं, खूप छान झालं होतं. त्यानंतर पुन्हा असं किचन क्लीन करून ठेवत असते मी. हे माझं रोजचं रुटीन आहे, नाईट किचन क्लिनिंगचं रुटीन. तर आता इथे सिंक वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवलेलं आहे. तर हे बघा.
आणि हे रोजचं करावंच लागतं बघा आपल्या लेडीजला. आता कोणाची मेड येत असेल घरामध्ये तर त्यांना पण म्हणजे खरकटी भांडी वगैरे धुवून ठेवावीच लागतात. परंतु आता माझं तसं नाही आहे. थोड्या वेळ जरी बसलं तरी मग मी पुन्हा कामांना सुरुवात करत असते. तर असं माझं रात्रीचं किचन क्लीन करून ठेवते. याने काय होतं, पाली वगैरे झुरळं येत नाहीत, कारण छोटे छोटे अन्नाचे कण असले की झुरळं लगेच होतात. त्यामुळे मग असं स्वच्छ नेहमी ठेवायचा प्रयत्न करायचा किचन. आणि खूप फ्रेश वाटतं सकाळी उठलं ना की सगळी कामं सोपी होऊन जातात. आणि किचन फ्रेश असलं ना की आपल्या लेडीजला बघा काम करायला पण उत्साह येतो. आणि लाईटीची पाण्याची बचत पण आपण वेळच्या वेळेवर केली पाहिजे. तर आता जिथं गरज असेल तिथंच मी अशा संध्याकाळच्या वेळेला सगळ्या लाईटी लावते आणि रात्रीच्या वेळेला जिथं गरज असेल तिथंच लाईट लावत असते. तर आता इथे माझं स्किन केअर रुटीन रात्रीचं. तर हे बघा, तर मी आहे ना हे बघा तांदळाचं जपानी DIY क्रीम बनवली होती. तर तांदूळ म्हणजे भात शिजवून, तर ती क्रीम मी बनवली, फ्रीजरमध्ये ठेवली होती आणि छान असा आईस तयार झालेला आहे. तर तो असं चेहऱ्यावर आपण फिरवायचं रात्रीचं आणि फेसपॅकसारखं एक 10-15 मिनटं ठेवायचं आणि चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचा. तर खूप छान स्किनला ग्लो येतो, ग्लो शाईन करतो चेहरा. आणि वाढत्या वयामध्ये कसं सुरकुत्या, लूज लटकती स्किन होते, त्यामुळे अशी टाईट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आपण. तर आहार व्यवस्थित घ्यायचा, व्यायाम करायचा, हे फॅट कटर ड्रिंक घेत असते. आता सगळं आवरलं, TV बघता बघता फेस पॅक लावला, आता चेहरा स्वच्छ बघा आता पाण्याने धुते. तोपर्यंत फॅट कटर ड्रिंक तयार करायला ठेवले. म्हणजे उकळी आली ना की एका कपाचा अर्धा कप करायचं. तसं मी 1 ग्लास ठेवते आणि मग थोडंसं कमी झालं की मग एक कोमट होऊन आम्ही 4 जण घेत असतो. मुलांना पण मी ती सवय लावली. तर आता इथे चेहऱ्यावर मी 15 मिनटं फेस पॅक लावून बसली होती. TVवर मॅच लावली होती सरांनी IPL. मग थोड्या वेळ बघितली आणि मग 15 मिनटं झाले तर आता मी चेहरा स्वच्छ साध्या पाण्याने धुते. तर हे प्रत्येक आपल्या गृहिणीला सवय असायला हवी. रात्रीचं झोपण्या अगोदर चेहरा स्वच्छ धुवून ठेवत जा. आणि कसं आहे की एखादा आठवड्यातून फेस पॅक पण लावत जा, म्हणजे चेहरा स्किन छान राहते आपली. स्वतःला असं टापटीप व्यवस्थित ठेवलं ना की बघायला पण छान वाटतं. घरातले जर आपण लेडीज जर आनंदी असेल तर घर ते आनंदी आणि प्रसन्न राहतं. त्यामुळे आजूबाजूला आपण असं पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करायचं. आणि कधी कधी स्वतःला पण असं छान ठेवलं ना की आरशात पाहिलं की खरंच छान वाटतं. स्वतःवर नेहमी आपण प्रेम करावं. कोणी काय का म्हणे ना, आपण स्वतःवर नेहमी असं प्रेम केलं पाहिजे आणि कधीच कमी लेखायचं नाही स्वतःला. कारण इथे परमेश्वराने प्रत्येकाला हिरा बनवूनच पाठवलेला आहे आणि प्रत्येकामध्ये काही ना काही असं स्पेशल असतंच. त्यामुळे कधीच कोणाला कमी समजायचं नाही आणि आपणही स्वतःला कधी कमी लेखायचं नाही. तर आता इथे बघा छान असं मी थंड पाण्याने चेहरा धुतला आहे. गरमी पण खूप वाढलेली आहे. आता 2 दिवसामध्ये ढगाळ वातावरण होतं आहे आणि एवढी गरमी वाढली आहे ना तर सतत पाणी मारावं वाटतं. तर आता छान चेहरा वगैरे धुतला, सगळी कामं आवरली आणि आता इथे मी आलेली आहे बेडरूममध्ये. तर आता झोपण्या अगोदर बघा लिप बाम लावत असते आणि एक नाईट क्रीम आपण स्वतःसाठी ठेवायची की जेणेकरून चेहरा छान ग्लो शाईन करेल, वाढत्या वयामध्ये छान राहील. तर असं हे आपण रुटीन ठेवणं गरजेचं आहे. शारीरिक रुटीन, आपलं स्वतःचं स्किन केअर, हेअर केअर रुटीन ठेवायचं. छान वाटतं स्वतःला असं आपण पॅम्पर केलं तर. तर आता माझा व्लॉग मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. गुड नाईट सगळ्यांना.